त्या कोपऱ्यात धूळ लय साचल्या, ती जरा चांगली झटकून घे. वय वय. राणा, राणा, राधे इकडे ये. राणाला बघितलंस कुठं? नाही व, आता घटकाभर झाली मी आल्यान, पण दिसलं नाहीत कुठं. कुठं गेला म्हणायचं आहे. बरं जा, तू तुझं काम कर. वय वय. राणा, ए राणा. गोदाक्का, अहो काय झालंय? झोपू द्या की राणा भाऊजींना. कशा पाय उठवता एवढं सकाळ सकाळी? अरे देवा, राणा भाऊजी त्यांच्या खोलीत नाहीत वय? या घरात समजांनाच गायब व्हायची सवय लागली या बहुतेक. नाही, काल आमचं हे गायब होतं, आज राणा भाऊजी. समजांना काय झालंय देवालाच माहित. आलं राणा भाऊजी. राणा भाऊजी, अहो काय हे? हा, कुठं गेलतात एवढं सकाळ सकाळी? नाही, रात्रीच गायब झालात का आता पहाटे पहाटे गेलतात? राणा फिरायला जाताना सांगून जावं. शाळेकडे गेलतात काय फिराय? नाही, वस्ताद आमासनी सांगत होतं आजकाल तुमच्या शाळेकडे लईच चक्रा वाढल्यात म्हणून. ते मी अगो बाई, ह्यांना नाही गेलतात होय राणा भाऊजी तुम्ही? हा, आम्हाला माहितच होतं. यांना घरी आणल्याशिवाय काय तुम्हाला चैन पडायचा नाही. लई काळजी करतासा बघा तुमच्या छोट्या भावाची. हुडकून हुडकून दमला असशीला. जा जाऊन झोपा, आराम करा. अनो, समद्यांच्या जीवाला घोर लावून तुम्ही बी दमला असशीला. चला चला. राणा, जा जरा जाऊन पडज जा. नान्यस्त्राता नापिधाता न भरता त्वत्तो देव त्वं शक्नो करता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संग. अंजली, अंजली, अहो हो, अंजली का उठली नाही अजून? झोपली असेल. पण रोज तर योगाला लवकर उठते ती, आणि आज काय झालं? अगं जागरण नाही का झालं काल रात्री? जागरण कुठलं? 10:30 तर इथनं गेलो ना आम्ही. अंजली, 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 ए अंजली. अंजली, काय ग? अगं, बरं वाटत नाहीये का? किती वाजले? अगं सकाळ झाली. काय ग, योगाला जायचं नाही वाटतं?
योगा थंडीमुळे जागच नाही आली ग. घ्या. मी सांगत होतो ना काही विशेष नसेल म्हणून. अंजली, तुझी आई सुद्धा ना थोडस जरी काही झालं ना तर सगळं घर डोक्यावर घ्यायची सवय आहे तिला. तुमच्यासारखं घर पाठीवर तर नाही ना घेऊन फिरत मी. त्याच घरात तूही राहतेस ना. मग राहू नको का? नाही, राहा राहा, पण अगोदर फक्कड चहा कर आणि मग राहा. अंजली, झोप तू. चला, चहा देत आहे ना. झोपावे. चला देते. राणा, हे राणा. काय काय र, पहाटचं कवापासून फिरायला जायला लागलास? वहिनी म्हणतात ते खरं आहे का? नाही, तू शाळेकडे गेला होतास काय? शाळेत नाही, रानात गेलतो. रानात? रानात नाही ते हा सूरज. सूरज असू दे असू दे, आपल्या गोष्टी आपल्या जवळच ठेवाव्यात, चांगलं असते. बर, तू झोपणार आहेस का परत? काय राती थंडी म्हणायची का काय? तरी बरं, रातच्याला मी तुझ्या अंगावर गोधडी घातली म्हणून. त्यानंतर थंडी गेली. अरे पर गोधडी कुठं आहे? घ्या. ते थंडी वाजली म्हणून आण तू परत. असू दे असू दे, मी दुसरी शिवीन.
काय ग अंजली, डोळं का असं लाल लाल झालं तुझं? झोप लागली नाही का रात्री? नाही ना, का बरं? काजवे बघत होते. काजव? कुणी दावलं काजव? रानादानी? म्हणजे अगं म्हणजे आजकाल जे बी काय होतंय समजा रानादामुळेच होतंय ना. मग आता तुला झोप नाही लागली आणि काजव बी दिसलं, हे सगळं रानादामुळेच झालं असणार. नाहीतर सहजासहजी न दिसणारं काजव काय डायरेक्ट तुझ्या घरी यायला लागलं तू? घरी कशाला येतात? नाहीतर काय तू गेली होतीस त्यांना बघाया? एकतर अंधार म्हणला की तुझा जीव वर खाली होतोय, तू काय जाणार आहे? बरं बाई, काल रात्री स्वप्नात बघितले मी काजवे. झालं? नाही नाही, तसं तर तू खोटं बोलणाऱ्यातली नाही आहेस, पण तुझं डोळंच सांगायला काय ते खरं सांग मला, कुठं बघितलंस तू काजव? हे ग, काही नाही. असं कसं? अंजली सांग बघू मला. अगं अंजली, अगं सांग की. चल ग, शाळा भरेल. अरे अरे गप की. सुबह सुबह आळस टाकू नको माझ्यावर. आता मला फिरसे आंघोळ करायला लागल. मग काढ पाणी, दोघं बी आंघोळ करू. त्या बिगर आज काय जाणार नाही बघ. झोपला नाहीस रात्री? वय की, झोपच गायब झाली होती. मला बी रात्रभर डोळ्याला डोळा लागला बघ. तरी बी बघ कसा तरतरीत आहे मी. ए थापाड्या, अरे इथं घोरच झोपला होतास. तुला ना कसं माहित? तू काय बघा आलतास? मी नाही, हे बघ. हा, सपनात दिसला होता. इथं झोपला होता ती. जागरावून चांगली सपान पडतेत की तुला. हे राणा, काल रातच्याला एक भानगडच घडली, सांगू तुला? भानगड? हा. कसली रा? अरे बघ, मी योही तसा घोरत पडलेलो. आबू इधर सोया था, तभी दो चोर आए. एक माझ्यासारखा बारीक आणि एक तुझ्यासारखा. तुझ्यासारखा जो चोर होता का रे, म्हणजे तूच. हा? हा, म्हणजे तुझ्यासारखा जो होतो तू. असा हळू हळू इधर से आला आणि इथला कंदील घेतला आणि दोघं बी शेतात शिरले. मला काय करावं काय सुचना बघ. मी डरके मारत तसा झोपून गेलो. तू का लावतो शेतात का? मी नाही रे. मी कशाला येऊ रातच्या टायमाला शेतात? मी घरी होतो. हा, का बोलस का नाही? अरे मी कधी म्हणालो तू आला होतास? राणा, तुझ्या स्वप्नात जसा मिळतोय तसे तू का माझ्या येऊन येस? ए राणा, मला बी मजाक करा येते. राणा, कंदील? अरे कंदील किधर है पण? अबू अबू क्या रे? अबू, कंदील किधर है? कंदील? हाँ? अरे अरे मेरा क्या मालूम? तूने ठेवला असणार ना इकडे तिकडे कुठेतरी. मी हा, मी नाही. सचमुच चोर आले का काय? चोर? कंदील चोरून त्यासनी काय मिळेल? आल्या ताई साहेब. नमस्कार वहिनी साहेब. ह्यो माझा पुतण्या माझ्या बरोबरच काम करतोय आता. त्याला तुमचा आशीर्वाद द्या की. हे नमस्कार. असू द्या. अहो तुमचा निरोप मिळाल्या आलो बघा. सांगा काय बनवायचं आहे? एक अंगठी पाहिजे होती. हाय की, दाखवतो. एकदम नवीन डिझाईन आलेत बघा. नवी नगर
2 तोळ्याची हिरा बसवलेली एखादी अंगठी आली आहे काय तुमच्याकडं? उद्या मागून देतो. त्यात बी एकदम नवीन डिझाईन आल्यात बघा. नवी नग आहे. 2 तोळ्याची हिरा बसवलेली एखादी जुनी अंगठी तुमच्याकडे इकायला आली आहे काय? नाही, पण जुनी कशाला, नवीनच बनवून देतो की. शामराव काका, तुम्हाला एकदा विचारलेलं कळत नाही का? नाही आल्यानी वहिनी सर. ठीक आहे. आली की सांगा. सांगतो. इकत घ्यायची आहे आम्हाला. पर एवढी महत्वाची आहे का अंगठी? कोण विकणार आहे? नाही नाही, म्हणजे कशी ओळखायची म्हणून विचारली मी. ए, चल सांग. अव जेंटस माणसाची अंगठी आहे आणि 2 तोळ्याची आहे आणि मध्ये एक चमकणारा हिरा बी आहे. महागातली आहे, समोर आलं की ओळखता येईल. बस. मला सांगा, निबंध म्हणजे काय? निबंध अरे म्हणजे काय? म्हणजे एखाद्याची किंवा एखाद्या विषयाची माहिती, वर्णन काही वाक्यात लिहितो आणि 10 मार्काचा प्रश्न सोडवतो, तो निबंध. बर, आज आपण निबंध कसा लिहायचा ना ते शिकणार आहोत. मला सांगा, निबंधाला काय असतो? विषय असतो. बरोबर. आता तोच निबंधाचा विषय कसा मांडायचा, कसा लिहायचा? म्हणजे त्या विषयाची जी काय माहिती आपल्याला माहित असेल ती त्यात लिहायची. नाही, विषयाची माहिती लिहायची, पण विषयाबद्दल आपल्याला मनापासून काय वाटतंय ना ते त्यात लिहायचं. समजा एखाद्या विषयाविषयी मनापासून काय वाटतच नसेल तर? असं कसं होईल? प्रत्येक विषयाला काहीतरी अर्थ असतो ना, म्हणजे त्याबद्दल आपल्याला चांगलं किंवा वाईट काहीतरी वाटतच असतं. फक्त आपल्याला विचार करावा लागतो. बरं ठीक आहे, आज आपण एक प्रयोग करूया. मी तुम्हाला निबंधाचे काही विषय देते, त्यातल्या तुमच्या आवडीच्या विषयावर तुम्ही उद्या निबंध लिहून आणा. आता तुमच्या आवडीचा विषय म्हणल्यावर तुम्हाला काहीतरी वाटेलच, मग तेच फक्त निबंधात लिहून आणा. चालते की? द्या विषय. चालेल, काढा वया. आणि त्या निबंधाला मार्क वगैरे काही नाहीयेत बरं का, त्यामुळे तुम्हाला जे मनापासून वाटतंय ना तेच उद्या लिहून आणा. खरं काय वाटतंय ते 4 ओळीत लिहून आणलं ना तरी चालेल, पण नीट लिहून आणा. घ्या लिहून. माझी आई, माझे बाबा, माझी आजी, माझं गाव, माझा मित्र,